पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी पालिका निवडणुकीत युतीबाबत सूचक विधान केलंय। सन्मानाने जागा दिल्यास आम्ही महायुती म्हणूनच लढू, मात्र तसं झालं नाही तर स्वबळावर लढू असं वक्तव्य त्यांनी केलंय। सन्मानजनक जागा न मिळाल्यास कार्यकर्त्यांसाठी पुढचं पाऊल उचलू असंही ते यावेळी म्हणाले। तर बावनकुळेंचा तो स्वभावच आहे, मात्र महायुती म्हणून फडणवीस आणि शिंदेंचा निर्णय झालाय असं विधान महसूल मंत्री बावनकुळेंनी केलंय। हे बघा, सन्मानाने जागा वाटप झाल्या तर 100% आम्ही महायुतीने लढू, आणि जर सन्मानाने होत नसेल तर मग आमची एक स्वबळावरची तयारी आहे। पण वरचे जे आदेश आहे की महायुती करावी, त्या पद्धतीने आम्ही प्रथम त्या गोष्टीला प्राधान्य देऊ, आणि त्या गोष्टीला प्राधान्य दिल्यानंतर जर आम्हाला व्यवस्थित जागा मिळत नसतील तर मग कार्यकर्ते जे सांगतील तर कार्यकर्त्यांच्या सन्मानाच्या माध्यमातून त्यांच्या सूचनेनुसार आम्ही पुढचं पाऊल टाकू। गुलाबराव पाटलांनी जळगावमध्ये म्हटलं तर सन्मान दिला नाही तर आम्ही स्वबळावर लढू। नाही, गुलाबराव पाटील त्याच्या स्वभावाप्रमाणे बोलत असतात, पण माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजी, आम्ही सर्व बसलो होतो, त्यामध्ये महायुतीचा निर्णय झाला।